31 वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृण हत्या झाल्यानंतर ठाण्यातील कलवा रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले आहे। केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने कठोर कारवाई करून अटक झालेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। डॉक्टरांनी सांगितले की 31 वर्षीय महिला डॉक्टरचा प्रथम बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिच्या शरीरावर चाकूने अनेक वार करण्यात आले। अशा प्रकारची हिंसा एकट्या व्यक्तीच्या सामर्थ्याबाहेरची आहे, त्यामुळे या घटनेत इतर लोकही सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नशेच्या अवस्थेत असलेल्या आरोपीने ही हत्या केली असल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु डॉक्टरांच्या मते एकट्या व्यक्तीने इतकी क्रूरता घडणे शक्य नाही, त्यामुळे या हत्येमध्ये अन्य लोकांचा सहभाग असल्यास त्यांनाही तातडीने अटक करून कोलकाता पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे। राजीव गांधी मेडिकल कॉलेज ठाणे येथील निवासी डॉक्टरांनी कोलकाता येथील 31 वर्षीय महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले आणि सरकारला जागे करण्यासाठी कलवा रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले। डॉक्टरांनी सांगितले की जर कोलकाता पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हे प्रकरण सीबीआय कडे सोपवावे अशीही मागणी त्यांनी केली आहे। हाँ थोड़ा थोड़ा प्लीज वीडियो साठी आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। पुढे नको पुढे नको इकडे फेस कर ना, इकडे अशी थोडी मागे बस, तिथे बस तू बस तू थोडी तिकडे जाऊन आमच्याकडे फेस करून लाव। हा बस आता लाव। हा यस हा वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस, वी झालीच पाहिजे। वन मोर एकदा वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट जस्टिस। आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। अरे नको जाऊ ना पुढे। वी वॉन्ट जस्टिस, वी वॉन्ट सर्वप्रथम कोलकात्यामध्ये कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे खूप निंदनीय आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एक डॉक्टर म्हणून आणि तसेच एक माणूस म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व डॉक्टर एकत्र आलेलो आहोत। आमची जी सेंट्रल मार्ट संघटना आहे त्या संघटनेनं बेमुदत बंद महाराष्ट्रात पुकारलेला आहे। बाकी नॅशनल लेवलच्या ज्या आमच्या डॉक्टरांच्या संघटना आहेत रेसिडेंट डॉक्टरांच्या, त्यांनी पूर्ण देशामध्ये बंद पुकारलेला आहे। सर्वप्रथम या घटनेचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे निषेध करतो। दुसरी गोष्ट, तिला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे, सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही आरोपी असतील त्यांना कठोरातली कठोर म्हणजे फाशी शिक्षा झाली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, तिथलं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी जर सिक्युरिटीची काळजी घेतली असती तर एका कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरची हत्या बलात्कार होऊन हत्या झाली नसती। त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि आमच्या संघटनेनं एमर्जन्सी सेवा सोडून आपलं जे शिवाजी हॉस्पिटल आहे तिथं जे एमर्जन्सी केसेस आहेत त्या सोडून बाकीच्या सेवा सर्व बंद केलेल्या आहेत आणि हे आंदोलन इथंच नाही तर संपूर्ण देशात सुरू आहे आणि आम्ही आमच्या संघटनेच्या सोबत आहोत। 100 पुढे नको जाऊ ना, मागे थांब जरा, वाईडला थांब ना जरा, वाईडला थांब ना जरा तू। नाही नाही आमची इमर्जन्सी सेवा सगळे चालू आहे। त्रास होऊ शकतो, त्याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी। उपचारापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही असं एक, पण इथे कुठेही पेशंटला काही त्रास होत नाहीये। जे काम वॉर्ड मध्ये चालू म्हणा किंवा इमर्जन्सी ड्युटीज म्हणा, बाकीचे जे काही डिपार्टमेंट्स आहेत ते सुरळीत चालू आहेत, तिथे कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलंय। त्रास होऊ नये म्हणून, रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून राज्य शासनाकडे काय मागणी असणार आहे? पुढचं पाऊल काय असणार आहे? जर हो जर याच्यात स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेतली, जो कल्प्रेट आहे जो पकडला नाही गेला, आरोपी जो पकडला नाही गेला, जे जस्टिस आम्हाला नाही मिळालं, तर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन, जे इमर्जन्सीज पण चालू आहेत तर ते पण आम्ही बंद करायचा विचार करू शकतो।